गुड मॉर्निंग मित्रांनो यशन 31 चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि विविधतेमध्ये एकता ही भारत देशाची संस्कृती आहे. भारत देशामध्ये सोन्याचा धूर निघतो. सम्राटाच्या काळामध्ये भारत देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता, म्हणजे पूर्ण जनता सुखी, समाधानी आणि आनंदानं जीवन जगत होती. परंतु हे जेव्हा विदेशी लोकांना कळालं आणि त्यांनी या सुखी समाधानी लोकांचा अभ्यास करण्यासाठी आले, तर त्यांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेवर हात घातला, अर्थव्यवस्थेला आपल्या ताब्यात घेतलं आणि या देशाला गुलाम बनवलं. हळूहळू एवढं गुलाम बनवलं की इंग्रजासारख्या सत्तेने या भारत देशावर 150 वर्षे राज्य केलं. याच्यामध्ये काहीच आपल्या मक्कारांनी, आपल्या देशातल्याच लोकांनी त्यांना सहकार्य केलं, त्यांना राजगद्दीवर बसवलं आणि आपल्या सोयीहिताच्या भल्यासाठी त्यांनी देशाला विक्री काढलं आणि इंग्रजांच्या ताब्यात करून दिलं. परंतु आपल्या काही महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. भगतसिंगासारख्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. राजगुरूसारख्यांनी फासावर गेले. बऱ्याच महापुरुषांनी आपलं रक्ताचं पाणी केलं. रात्रंदिवस झुंजून लोकांना, जनतेला एकत्र करून त्यांना सांगितलं की आपण गुलाम झालो आहे आणि या गुलामीला आपण धिक्कारून लावलं पाहिजे, या गुलामीला आपण पळून लावलं पाहिजे. आणि या सर्व देशाची सेवा करत असताना, या देशातील इंग्रजांना हाकलून लावत असताना जेलमध्ये गेले, उपाशी तापाशी राहिले, परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपण त्यांच्या जयंत्या वगैरे साजऱ्या करतो. ते आज आपल्यासाठी आयडियल आहेत. परंतु या काही काळामध्ये हा लोकशाहीमध्ये नांदणारा देश, विस्तृत असं सुंदर असं या भारत देशाला संविधान लाभलं आणि या संविधानाच्या नावाने चालू असलेला देश काही दिवसापासून हुकुमशाहीच्या वाटेवर चालत आहे. आणि हुकुमशाहीमध्ये चाललेला आहे. आपल्याला सांगितलं जातं की हा देश प्रगतीपथावर आहे, परंतु हा देश अधोगती करत आहे. आणि हे जर ओळखायचं असलं, एखाद्या घराचा जर कर्ता पुरुष जर घरातील मोठ्या व्यक्तीचं इज्जत करत नसेल, मोठ्यांना मान सन्मान देत नसेल, व्यवस्थित हिसाब किताब देत नसेल, मनमानी करत असेल, तर ते घर कधीच प्रगती करू शकत नाही. त्याचप्रमाणे आजचे लीडर, आजचे कार्यकर्ते हे मनमानी करतात. एखाद्या महापुरुषांच्या जयंतीच्या वेळेस त्यांच्यावर बूट घालून फुलं वाहतात. ही त्यांची नालायकी आपल्याला दिसते. प्रभू रामासारख्या, ज्यांना आपण देव मानतो, अशा प्रभू रामासारख्या व्यक्तीला ते बोट धरून मंदिराकडे घेऊन जातात. अशा त्यांच्या पोस्ट व्हायरल होतात. याची थोडीसुद्धा त्यांना वाटत नाही. मनामध्ये इच्छा नसूनसुद्धा अशा व्यक्तीच्या विरोधात माझ्यासारख्या व्यक्तीला बोलावं लागतं. आज ती देशाची प्रधान व्यक्ती आहे, प्रधानमंत्री आहेत, परंतु त्यांना एवढासुद्धा सेन्स नाही की आपण देव मानतो आणि त्या देवाला आपण बोट धरून मंदिराकडे घेऊन जातो, म्हणजे आपण त्यांचे बाप बनतो आणि या जनतेला आपण किती मोठ्या प्रमाणावर गुमराह करतो. हे अंधभक्तांच्या, आंधळ्या लोकांच्या लक्षात जरी येत नसलं, परंतु जे डोळस आहेत, ज्यांना बुद्धी आहे, ज्यांना खाण्यापिण्याची अक्कल आहे, त्यांनी जरूर याच्यावर कॉमेंट्स केली पाहिजे आणि हा व्हिडिओ एवढा शेअर केला पाहिजे की त्या माणसाला कळलं पाहिजे की माझ्या एका गलतीमुळे मी आज किती मोठी किंमत मोजत आहे. आपण आपल्या मुलाला बोटाला धरून नेतो, बोटाला धरून चालणं शिकवतो आणि तो लहान व्यक्तीला सहारा देत असतो. परंतु प्रभुराम हे भारत देशाच्या संस्कृतीचे सर्वात मोठे प्रभू म्हणून वाकल्या जातात, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून वाकल्या जातात आणि त्याला हो अनपढ व्यक्ती बोटाला धरून मंदिराकडे घेऊन जातो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबाच्या, आंबेडकरांच्या हे काही मी म्हणतो किंवा भारत देश म्हणतो हे नाही, तर पूर्ण जगामध्ये ज्याची ख्याती आहे, ज्ञानाचा सूर्य म्हणून ओळखल्या जातं, अमेरिकेसारखा प्रगत देश त्यांची जयंती साजरी करतो. त्यांच्या जयंतीच्या वेळेस हा माणूस त्यांच्या पायावर बूट घालून जेव्हा फुलं उधळतो,
तेव्हा मनाला लाज वाटायला पाहिजे की आपण एक अनपढ आहे, आपल्या डिग्र्या सगळ्या फालतू आहेत, बोगस आहेत. अशा महापुरुषांच्या जयंतीच्या वेळेस आपण बूट काढला पाहिजे, आपण मोठ्याची इज्जत केली पाहिजे. हा भारत देश हा लोकशाहीवर चालतो याची आपण भान ठेवलं पाहिजे. तुम्ही आज प्रधानमंत्री आहात, आपल्यावर कोणी किचड उचलू नये याची भान ठेवलं पाहिजे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, धगधगता वाटला असेल, तुमच्या मनाला कुठेतरी ठेच पोचत असेल, त्या व्हिडिओला एवढं शेअर करा की त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्या गेली पाहिजे. ज्याप्रमाणे महापुरुषांनी इंग्रजांना या देशाच्या बाहेर हाकलून दिलं, त्याचप्रमाणे आजच्या येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये या लोकांना हाकलून लावलं पाहिजे. यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, त्यांना त्यांची अवकात दाखवून दिली पाहिजे. हे जे गरिबांच्या जीवाभावासोबत खेळतात, गरिबांच्या देवासोबत खेळतात, आपण ज्यांची पूजा करतो त्यांना ते बोट धरून चालवतात, एवढे मोठे तर झालेले नाही. आज तुम्ही पदावर आहात, उद्या तुम्ही खालीसुद्धा येणार आहे, याचं भान ठेवून वागलं पाहिजे. आणि स्वतःला महापुरुष समजल्यापेक्षा लोकांनी आपल्याला महापुरुष म्हटलं पाहिजे, जनतेने आपल्याला सहकार्य केलं पाहिजे. ही जी EVM मशीन तुम्हाला सहकार्य करते, या EVM मशीनच्या भरोश्यावर जे तुम्ही आज करत आहात याची जाणीव त्यांना दाखवून दिली पाहिजे. तर मित्रांनो, खरंच कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आपके जैसा. उनको सबक सिखाना यही आपने करना है आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देणं हेच तुम्हाला करायचं आहे. तर तुम्ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी असाल, प्रभू श्रीरामाचे अनुयायी असाल, तुम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी असाल, तर त्यांना सबक शिकवसाल आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देसाल. तर पुन्हा एकदा सर्वांचं यशवंत फेस्टिवलमध्ये स्वागत आहे. जय हिंद, जय शिवराय.